नमस्कार मित्रांनो, ज्या महिलांना वडील किंवा पतीच्या अटीमुळे ई-के-वाय-सी पूर्ण करता येत नाही, त्यांच्यासाठी शासनाने त्वरित पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. ई-के-वाय-सीसाठी आई, कुटुंबातील इतर सदस्य उदाहरणार्थ मुलगा, मुलगी किंवा अन्य कागदपत्रे जोडण्याचा पर्याय हा उपलब्ध करून द्यायला पाहिजे, अशी मागणी महिलांकडून करण्यात येत आहे. परंतु आपण जर पोर्टलवर पाहिलं तर अजूनही पोर्टलवर काही तशा प्रकारचे ऑप्शन आपणास पाहायला मिळत नाही. वडील किंवा पतीच्या आधारची सक्ती असल्यामुळे ई-के-वाय-सी पूर्ण करण्यासाठी लाभार्थी महिलेच्या स्वतःच्या आधार कार्डासोबत पती किंवा वडिलांचे आधार कार्ड जोडणे यामध्ये आवश्यक करण्यात आलेले आहे. त्यामुळे यामध्ये बहुतांश महिलांनी आपली जी काही ई-के-वाय-सी आहे ही ई-के-वाय-सी यामध्ये केलेली नाही. तर अशासाठीच एक नवीन अपडेट आहे. तर पाहूया आपण याच्या व्हिडिओमध्ये. तर त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. तर ज्या महिलांचे पती वडील नसतील तर द्या नातेवाईकाचे आधार कार्ड. लाडकी बहीण योजनेसाठी ई-के-वाय-सी अर्ज मान्य होणार असल्याचे स्पष्ट. तर ही जी काही न्यूज आहे ही आपण इथे पाहू शकतात की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना ई-के-वाय-सी बंधनकारक आहे. त्यासाठी लाभार्थी महिलेला पती किंवा वडिलांचे आधार कार्ड देणे आवश्यक आहे. परंतु ज्या महिलांचे वडील हयात नाही वा पती हयात नाही किंवा घटस्फोट झाला आहे, अशा महिलांनी यामुळे अडचण आली आहे. त्यावर मार्ग काढत जिल्हा महिला व बालविकास विभागाने महिलेचा सांभाळ करणाऱ्या नातेवाईकाचे आधार लिंकिंग करून त्याची ई-के-वाय-सी करण्याचा पर्याय दिला आहे. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना ई-के-वाय-सी बंधनकारक केली आहे. ई-के-वाय-सीसाठी महिलेचा पती किंवा वडील यांचे आधार कार्ड जोडणे बंधनकारक आहे. त्यामुळे ज्या महिलांचे वडील हयात नाही, ज्यांचे पती हयात नाहीत, घटस्फोट झाला आहे, सोबत राहत नाही, अशा महिलांची अडचण झाली आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर महिलेचा सांभाळ करत असलेल्या नातेवाईकाचा किंवा मुलगा, चुलत, मावस, भावंड यापैकी कुणाचेही आधार कार्ड के-वाय-सीसाठी चालणार आहे. ज्यांना पती किंवा वडील नाहीत अशा महिला त्यांना सांभाळत असलेल्या नातेवाईकाचे आधार कार्ड ई-के-वाय-सीसाठी देऊ शकतात. अशा महिलांचे अर्ज देखील मंजूर होत आहे. सुहास वायंगडे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी. तर यामध्ये सांगण्यात आलेले आहे की त्या महिलेचा सांभाळ करत असलेल्या नातेवाईकाचा किंवा मुलगा, चुलत मावस, भावंड यापैकी कुणाचेही आधार कार्ड के-वाय-सीसाठी चालणार आहे. हे होतं एक लाडकी बहीण योजनेविषयी आपल्यासाठी एक महत्त्वाचं एक अपडेट. अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.